हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ. आज आपण आलेलो आहोत गणपतीपुळे येथे आणि हा रिसॉर्ट आहे गणपतीपुळे येथील MTDC रिसॉर्ट. मी आता रिसेंटली पण तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता तरकर्लीचा. तर तरकर्लीमध्ये पण आम्ही MTDCला स्टे केला होता. हा थोडा जुना व्हिडिओ आहे, पण मला अपलोड करायला वेळ मिळाला नाही. पण तुमच्या सगळ्यांना हेल्प व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ आत्ता अपलोड करते आहे. तर हे आहे MTDCचं बांबू कॉटेज, जे की अगदी बीचला लागून आहे. वॉकिंग डिस्टन्सवरती बीच आहे आणि खूपच शांत आहे. तुम्ही बघाल किती निशब्द शांतता आहे इथे. खूप कमी गर्दी असते. ज्यांना शांतता हवी आहे त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा आणि एक्सप्लोर करायला पण खूप मोठी प्रॉपर्टी आहे. सुंदर आहे. हे बघा बीच किती जवळ आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आणि शांतता आहे. ज्यांना शांतता आवडते त्यांनी नक्कीच जावा, नक्कीच व्हिजिट करा. रूम पण खूप छान होत्या. रूम मी कवर केल्यात कोणत्या तरी व्हिडिओमध्ये, पण मला तो व्हिडिओ सापडला नाही, सो मी तो अटॅच नाही करू शकले. पण एनिवेज बीच पण बघा किती नीट अँड क्लीन आहे. खूप स्वच्छ बीच होता आणि शांतही होता. सो एन्जॉय करू शकता, खेळू शकता जितका वेळ हवं तितक्या वेळ. हे आहेत बांबू कॉटेज. ह्यांचे नॉर्मल रूम पण आहेत. ते अगदी तुम्ही एंट्री करता तिथेच आहेत. हे थोडंसं बॅकसाईडला तुम्हाला यावं लागतं. एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती खालच्या साईडला यावं लागतं. तिथे हे बांबू कॉटेज आहेत. तुम्हाला तिथे विचारलं तर ते सांगतील तुम्हाला कसं जायचं. हे बघा, इथूनच समोरच्या साईडून एंट्री आहे आणि हे एक हट आहे. पण इथे खूपच शांतता असल्यामुळे मी तिथे पुढे नाही गेले. खूपच कमी लोक होते, अगदी हातावर असतील, मे बी रूममध्ये असतील, पण इथे बाहेर तरी जास्त क्राऊड नव्हता. सो मी तिथं नाही गेले, मी लांबूनच शूट केलं होतं. आणि हा रोड आहे जो बांबू कॉटेजसाठी येतो. ही एंट्री आहे बांबू कॉटेजची आणि हा आहे गणपतीपुळेचा समुद्र. ज्यांना गर्दी आवडतं त्यांनी थोडंसं म्हणजे त्या कॉटेजच्या इथून बाहेर आलं तर तुम्हाला राईट साईडला खूप सारी गर्दी दिसेल. तुम्हाला राईड वगैरे घ्यायचे असतील तर तुम्हाला त्या साईडला मिळून जातील. वॉकिंग डिस्टन्स पण आहे बीचवरून, किंवा तुम्ही फिरून पुढून पण येऊ शकता जर तुमच्याकडे गाडी वगैरे असेल तर. अदरवाईज ज्यांना चालायला आवडतं त्यांना वॉकिंग डिस्टन्स पण आहे. पुढच्या साईडला थोडेसे गेलेत की तिथे राईड वगैरे आहेत. खूपच शांत. दिवाळीच्या वेळेस साधारण आम्ही गेलो होतो, पण मे बी इलेक्शनचा टाईम होता त्यावेळी, त्याच्यामुळे गर्दी कमी होती. तिथले लोक तेच सांगत होते की इलेक्शन असल्यामुळे गर्दी कमी आहे. अदरवाईज समुद्राचा एरिया आणि गर्दी नसणं असं होतच नाही. जंगलमध्ये चाललं आम्हाला थोडंसं शांत असं छोटे टनेल. इथून आम्ही परत एक जुनं कोकण म्हणून पाहण्यासाठी आहे तिथे गेलो होतो. तर तिथे एक गाईड देतात तुम्हाला. त्याच एंट्री फीमध्येच तुम्हाला एक गाईड प्रोव्हाइड करतात, जे की सुंदर माहिती देतात. तुम्ही ऐकायला जाता, त्याचा आवाज पण खूप सुंदर आहे. मला तरी पर्सनली खूप आवडला. तो म्यूट नाही केला, तो चालू आहे. बॅक साईडला तिचा आवाज येईल बघा आता तुम्हाला. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाई. अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही ते नक्षत्रभाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार तुम्ही तो येताना पाहू शकता. आयुर्वेदिक झाड आहे त्याच्याविषयी बऱ्याच गोष्टींविषयी तिने खूप छान माहिती सांगितली आहे. सो मी तो आवाज म्यूट नाही केला, ऐका. खूप सुंदर नाही, ते मांडतात. ज्यांना कोणाला जाता नाही येणार. ॲक्च्युली याला खूप पेशन्स हवेत आणि तुमच्यासोबत जर लहान मुलं असेल तर ते थांबू नाही शकत, कारण मग खूप वरती खालती चढणं असंही आहे.
कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणून मी हे म्हणतात. कव्हर केलं की हा पार ज्यांना सुमारे 400 खूप वेळ वर्षापूर्वी नाही बांधला त्यांनी गेला. इथेच हा व्हिडिओमध्ये ज्यावेळी पाहून घ्या. त्यावेळी पिंपळाचं असं जास्त काही झाड पाहण्यासारखं नाही म्हणजे असे पिंपळ सुद्धा स्टॅच्यूज 400 आहेत आणि वर्षापूर्वीचं त्याची त्यांनी जुना. माहिती दिलेली आहे. चले बाबू. पण ठीक आहे, ओव्हरऑल छान आहे. म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये बीच सोडून काही बघण्यासारखं असेल तर ते हे होतं चिपळूण येथे जुनं झालेल्या कोकण म्हणतात पहिल्या त्याला. कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये जुनं या कोकण कवितेला प्रदर्शन कोकणची की काय असं प्राकृतिक काहीतरी कविता आहे नाव म्हणून त्याचं, मला स्वीकारण्यात आले. आता नाही हा या आठवत कवितेत काय आहे. कवींनी निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे. ही गुहा आहे. गुहा हे काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, तर गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्ष. हाय आहे आहे चल नाही नेणार सोनू. काय ग? हे कोकमचं झाड आहे. याच्या फळापासून कोकम आगळ व कोकम सरबत तयार केले जाते. याला येतं का फळ? त्यांच्या बियांपासून तेल काढले जाते. तसेच याचा वापर कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. त्याला फळं मे मध्ये येतात. या साईडला असगर स्टॅच्यू दाखवलाय. हो 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 लुक एट हियर. तुम्ही काय हे सोनू हे बघ इथे काय अजगल फोटो करायचे का? फोटो करायचा? हे बघ दिसला. हे बघ हे बघ हे बघ पायथन. हे बघ पायथन दिसलं का? पायथन हे बघ इथे इथे इथे. हा ते सापच पायथन बोलतात. हे भेरली मांड काय आहे ग? त्याच्यापासून साडी काढतात. अच्छा ते हे बघ हे फॉक्स बघ फॉक्स. वाव वैभव सरदेसाई. हे बघ हळूहळू बघ चालायचं. तरस कुठे सरस साप? प्राणी दाखवलाय. हा जंगल. हे अशा प्रकारे आपले गणपतीपुळेची ट्रिप संपलेली आहे आणि आता भेटूया नेक्स्ट न्यू ब्लॉगमध्ये नवीन लोकेशन आणि नवीन रिसॉर्टसोबत. तोपर्यंत चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.